नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील दोडावास येथील गोलिया गावात आजवर एकही मुलगा डॉक्टर झालेला नव्हता. परंतु जोधराम या तरुणाने इतिहास रचत आपल्या गावातील पहिला नीट उत्तीर्ण विद्यार्थी होण्याचा मान पटकावला आहे. त्याच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून त्याच्या कुटुंबासाठी हे गौरवाचे आणि भावनांनी भरलेले क्षण आहेत. संघर्षमय बालपण आणि वडिलांच्या कठोर निर्णयामुळे हे शक्य झाले. जोधरामचे बालपण अतिशय कठीण परिस्थितीत गेले. घरची परिस्थिती हलाखीची होती. शेतीवर अवलंबून असलेले कुटुंब कर्ज आणि पावसाच्या अनियमिततेमुळे आर्थिक संकटात सापडले होते. 2010 साली वडील नारिंगरामजी यांनी जोधारामला सांगितले की 10वी मध्ये 70% पेक्षा जास्त गुण मिळव, नाहीतर शिक्षण सोडून मुंबईत मजूर म्हणून जा. परंतु 2012 मध्ये जोधारामने फक्त 65% गुण मिळवले. त्याला भीती वाटत होती की आता शिक्षण थांबेल, पण भाऊ मेवारामने साथ दिली आणि कुटुंबाला समजावले. जोधपूरमध्ये शिक्षणाची वाटचाल केली. त्यानंतर जोधरामने जोधपूरच्या KR पब्लिक सिनियर सेकंडरी स्कूलमध्ये प्रवेश घेतला. ओबीसी वर्गातील असल्यामुळे त्याच्या शाळेची फी अंशतः माफ झाली. मुख्याध्यापक कुपारामजी यांनी त्यांच्या मेहनतीची दखल घेतली आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा सल्ला दिला. नीट विषय ऐकून प्रथमदर्शनी भीती वाटली, पण जोधरामने हार मानली नाही. 5 वेळा अपयश, पण शेवटी मिळाले यश. नीट सारख्या अवघड परीक्षेत जोधरामला पहिले 4 प्रयत्न अयशस्वी ठरले. 4थ्या प्रयत्नात त्याने 12,903वी रँक मिळवून कोटा येथे कोचिंगची संधी मिळवली. तेथे फी सवलतीत मिळाली आणि त्याने कठोर अभ्यास सुरू केला. 5व्या प्रयत्नात अखेर त्याला यश मिळाले आणि तो नीट परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याचा अखिल भारतीय रँक होता 3886 वा. आता जोधरामचे स्वप्न आहे कार्डिओलॉजिस्ट बनण्याचे आणि अशा ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्याचे जिथे अद्यापही चांगल्या उपचारांची सुविधा नाही. जोधरामची ही कथा प्रत्येक ग्रामीण भागातील अपारंपरिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. कमी संसाधनं, अपयश आणि आर्थिक संकट असूनही धैर्य, चिकाटी आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे अशक्य वाटणारे स्वप्नही शक्य होते, हे त्याने यातून दाखवून दिले आहे.